बघा, आधार कार्ड धारकांसाठी महत्त्वाची अशी अपडेट आहे। या आधार कार्ड धारकांवर आता कारवाई होणार आहे। गृह मंत्रालयाने तसा निर्णय घेतलेला आहे। तर बघा, कोणते आधार कार्ड धारक आहे ते। देशभरातील आधार कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। गृह मंत्रालयाने काल एक महत्त्वाची बैठक झाली। या बैठकीमध्ये एक आधार कार्ड संबंधित महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। तर आता हा आपला सर्वसामान्याचा महत्त्वाचा पुरावा असतो आधार कार्ड म्हणजे। त्यामुळे आता याला व्यवस्थित वापरणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे। कारण आधार कार्ड जो आपण करून भरपूर लोक हे काही असुरक्षित व्यवहार करत असतात। त्यामुळे आता गृहमंत्र्यांनी यावर आता लगाम लावण्यासाठी एक काय महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत, त्यामुळे त्यात काय बदल झाले आहेत ते आपण आता बघूया। तर बघा, निवडणूक आयोग आणि गृह मंत्रालयाची आज एक महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत सर्व अधिकारी उपस्थित होते। येत्या काही महिन्यात आता आधार कार्डला पुन्हा या महत्त्वाच्या कागदपत्राशी लिंक करण्यासाठी रांगा लावाव्या लागणार आहे। तर बघा, आधार कार्डला एक डॉक्युमेंट जोडण्यात येणार आहे। तर आधार कार्ड बाबत मोठा निर्णय झाला आहे। मतदारांची आता खैर नाही। तर काय निर्णय आहे ते आपण आता बघूया। निवडणूक आयोग आणि गृह मंत्रालयाने बैठकीत आधार कार्डला निवडणूक ओळखपत्राशी जोडण्याची व्यापक मोहीम सुरू केली आहे। तर बघा, आधार कार्डला निवडणूक ओळखपत्राशी जोडण्याची व्यापक मोहीम सुरू केली आहे। निवडणूक आयोगाने ला आधार कार्डशी जोडण्यासाठी कलम 326 RP अधिनियम 1950 आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार घटनेच्या चौकटीत राहून ही कारवाई करणार आहे। तर आधारला वोटर ID जोडण्याची मोहीम सुरू होणार आहे। यासाठी आता सर्वांना नवीन अपडेट करावं लागणार आहे। आधार कार्ड आता आपली ओळख बनले आहे। आधार कार्डला पॅन कार्डशी लिंक करण्याच्या व्यापातून नुकतेच नागरिक मुक्त झाले आहेत, परंतु आता आधार कार्डला मतदान कार्डाशी लिंक करण्याचा महत्त्वाचा निर्णय मंगळवारी झाला आहे आणि हा निर्णय बैठकीत घेतला आहे। निवडणूक आयोग आणि गृह मंत्रालयाची एक महत्त्वाची बैठक आज दिल्लीत झाली। या बैठकीत हा कठोर निर्णय घेतला गेला आहे। यामुळे मतदान करताना अधिक पारदर्शकता येणार असून गैरप्रकार टळणार असल्याचे म्हटले जाते। त्यामुळे येत्या काही महिन्यात आधार कार्डला वोटर IDशी जोडण्याची मोहीम सुरू होणार आहे। घटनेच्या चौकटीतील निर्णय हा भारतीय घटनेच्या कलम 326 नुसार मतदानाचा अधिकार केवळ भारतीय नागरिकांनाच दिला जाऊ शकतो। तर आधार कार्ड हे केवळ नागरिकांची ओळख दर्शवते। त्यामुळे निवडणूक ओळखपत्राला आधार कार्डला लिंक करण्याचा निर्णय घटनेने कलम 326 नुसार लोकप्रतिनिधित्व कायदा 1950 च्या कलम 23(4), 23(5) आणि 23(6) च्या तरतुदीनुसार तसेच WP म्हणजे सिव्हिल क्रमांक 177/2023 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारे घेण्यात आला आहे। तर या मतदारांची आता खैर नाही। तर UIDAI आणि ECI या दोन्ही संस्थेतील तज्ज्ञांनी एक बैठक होणार आहे। यात देशातील निवडणुकांना अधिक निष्पक्ष आणि पारदर्शकपणे करण्यासाठी निवडणूक यादीच्या वरून होणाऱ्या आरोप प्रत्यारोपावर कायमस्वरूपी तोडगा काढून त्यावर तांत्रिक उपाय शोधण्याचा खटाटोप सुरू आहे। एकापेक्षा अधिक ठिकाणी मतदार यादीत नावे असलेल्या मतदारांना हुडकून काढण्यासाठी केंद्राने हे कठोर पाऊल उचललेले आहे। बघा, कोणाकोणाचे एकापेक्षा जास्त इथे मतदार यादीत नाव असतात आणि ते इथे पण मतदान करतात आणि तिथे पण मतदान करतात। त्याच्यासाठी हा नियम आहे। तर आता मतदान कार्डाशी सुद्धा आधार कार्ड लिंक होणार आहे। तर अशा पद्धतीची अपडेट आहे।